आता राणासिंग मीरेचा छळ करायला सुरुवात करतात. काय बाई आहे ही, कोणत्या अवस्थेमध्ये त्या भगवंताची भक्ती करते? का भगवंत खरंच हिला भेटणार आहे? त्यापेक्षा तिला कैद्यासारखी वागणूक दिली पाहिजे, हा एक विचार मनामध्ये आला. आणि मग अगदी हलक्या प्रतीचं अन्न तिला देण्यात येऊ लागलं. अनेकदा जाणून बुजून उपाशी ठेवलं जायचं. मीरेचं हे अलौकिकत्व सहनच होत नव्हतं ना. वाटेल तिला तसं बोलायचं, वाटेल तो त्रास द्यायचा. पण मीराबाई आपली शांत, कधी कुणाशी बोलणार नाही. कारण अहो, बोलणार तरी कुणाशी? कारण एकमेव जे हक्काचे पतिराज होते तेच निघून गेलेले आहेत. आता कुणाशी बोलणार? कोण ऐकणार आहे? फार जर वाईट वाटलं तर त्या गिरीधर गोपालाच्या जवळ जायचं आणि त्याला सगळं सांगायचं, भगवंता एवढा त्रास होतो, तूच बघा, कुणाला तरी सांगायचं म्हणून तुला सांगते. तू काही नको करू, हो मी सहन करते. बरं, राणा रतनसिंगाला, त्या रतनसिंहाला काय छळावं, कोणत्या पद्धतीने तिचा छळवाद मांडावा याचा सतत विचार यायचा. आज त्यांनी आपल्या एका दासीला बोलवलं आणि सांगितलं की एक काम करायचं, ती मीरेची, त्या मीरा मंदिरातली गिरीधर गोपालाची मूर्ती तेवढी उचलून आणायची. झालं, दासीला सांगितलं. दासी गुपचूप गेली, मूर्ती चोरून आणली. आता राजप्रासादामध्ये सर्वत्र बातमी पसरली, मीरा मंदिरातली मूर्ती चोरीला गेली. मीरेने विचार केला की गिरीधर गोपाल रुसून गेले का? पण त्यांनी रुसून जावं असं काही घडलंच नाही. माझ्याकडनं तर काही चूक झाली नाही. काल मी त्यांची आळवणी पण चांगली केली होती, झोपवलं सुद्धा व्यवस्थित होतं. त्यांना राग आला का? छे छे छे, त्यांना राग नाही येणार, कारण त्यांनी माझ्याशी कधी असा राग व्यक्तच केलेला नाहीये. हा, दुसऱ्या कोणत्या तरी भक्तांनी नक्कीच बोलवलं असेल म्हणून गेले असतील, विचार आला. आणि असू द्यात, काय हरकत आहे, भगवंत गेले तरी. पण भगवंता, तू गेलास तरी मला तुझ्याशिवाय नाही हो करमत. मग लगेच मनामध्ये विचार आला, मीरा मंदिरात आलेली आहे आणि तिनं घुंगरू काढले, पायात बांधले आणि नाचायला लागली. नाचत नाचत हातात चिपळ्या घेतलेल्या आहेत, नाचायला लागली, भाव विभोर अवस्थेत गेलेली आहे. आणि गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, भाव विभोर अवस्थेमध्ये मीरा नाचायला लागली. अंतःकरणपूर्वक भगवंताला म्हणते, भगवंता नाही का रे आवडली तुला माझी भक्ती, म्हणून का रुसून गेलास? का दुसरा कोणी भक्त मिळालाय? माझ्यापेक्षा त्यानं तुझ्यावर जास्त प्रेम केलं म्हणून का गेलास? खरं सांगू का भगवंता, अरे तुला बघण्यासाठी माझे डोळे आतुर झालेत. हे कुठं गेला असशील तिथून भरकन ये रे, कारण मला तुला बघितल्याशिवाय चैन नाही पडत. भावविभोर अवस्था आहे. मग आता करायचं काय? भगवंत तर नाहीयेत, परंतु भाव विभोर अवस्थेमध्ये ज्या वेळेला ती मीराबाई नाचायला लागलेली आहे त्यावेळेला त्या मंदिरातले ढोल वाजायला सुरुवात झाली, नगारे वाजायला सुरुवात झाली, गण गण घणघणाटी आवाज सुरू झाला. आणि क्षणात काय घडलं हो, क्षणात त्या ज्या ठिकाणची मूर्ती चोरीला गेलेली होती त्या ठिकाणी मूर्ती आहे त्या अवस्थेमध्ये येऊन उभी आहे. मीरा समोर नाचतीये, भाव विभोर अवस्थेमध्ये गेलेली. राणासिंगाने विचार केला, हा काय प्रकार आहे, एवढीची भक्ती? छे, हे काही बरोबर नाहीये. काय करता येईल, काय करता येईल म्हणत म्हणत विचार चालू असतानाच आज मंदिरामध्ये तानसेन आले. एक तानसेन आलेले, मीरा मंदिरात आले. मीरेची ती भाव विभोर अवस्था बघितली, मीरेचा पदन्यास बघितला आणि त्यांनी विचार केला, काय ते नाचणं, कुठंही शास्त्रशुद्धपणा नाहीये, कुठेही ताल नाहीये. मग बाहेर पडणार मंदिरातून. त्यावेळेला त्यांनी एक विचार केला, बघूयात तर खरं. आणि त्यांनी दरवाजावर एक दोहा लिहिला तानसेनांनी, तानसेन की एक तान पर सब ताने बेताल है,
अर्धवट सोडून दिला. विचार केला, बघूया उद्या यावर उत्तर काय मिळतं ते. 2 दिवस थांबले आणि 2 दिवसानंतर पुन्हा तानसेन त्या मंदिरात आले. आज त्यांचा भाव असा होता, काल लिहिलेल्या 2 दिवसापूर्वी लिहिलेल्या त्या दोह्याला कसं पूर्ण केलंय, काय उत्तर आहे, उत्तर मिळेल. 2 दिवसानंतर आलेले. मीरेकडे बघितलं. मीरा नृत्यात तल्लीन आहे, भावविभोर अवस्थेमध्ये आहे. आणि त्यांनी दरवाजाकडे बघितलं तर दरवाजाचा दोहा पूर्ण केलेला आहे. त्या दोह्याच्या पुढे लिहिलेला आहे, पहिली ओळे, तानसेन की तान पर सब तान बेताल है. मीरेनं उत्तर पूर्ण केलेलं आहे, अपनी अपनी तान में हर चिडिया मस्तान है. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी याच्यावरचा खुलासा केलेला आहे की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अहो प्रत्येकाची भक्ती वेगळी आहे. प्रत्येकाच्या भक्तीला, बोलण्याला, उच्चाराला कुणी नाव नाही ठेवायचं, हो हसायचं नाहीये. कारण प्रत्येकाची अंतःकरणातली भक्ती वेगळी आहे. राजहंसाला डामडौलपणे चालता येतं म्हणून आम्ही चालायचं नाही का? चिमणीला गरुडासारखं उडता येत नाही म्हणून चिमणीनं उडायचं नाही का? मग भक्ती ज्याची तशी तशी आहे. भक्ती बघत असताना फक्त अंतःकरण शुद्ध ठेवा, उच्चारात फरक जाणवणार नाही, तालाकडे लक्ष जाणार नाही आहे. बेताल आहे का लक्षच जाणार नाही, कारण तुमचाच ताल गेलेला आहे, भगवंताशी एकरूप झाला. एवढा भगवंताशी एकरूप झाला पाहिजे. मीराबाईच्या ओळीचा अर्थ हाच तर अभिप्रेत आहे. भक्ती ज्याची त्याची, भक्तीला नाव नाही ठेवायचं. आणि मीरेचा भाव शुद्ध आहे, तिने तोच शुद्ध भाव दाखवला आणि त्या भावालाच परिपूर्ण करण्यासाठी खालच्या ओळीला तिने पूर्ण केलंय, अपनी अपनी तान में हर चिडिया मस्तान है. तानसेनाने बघितलं आणि विचार केला की हिची उंची कोणत्या पद्धतीची आहे. आपल्यापेक्षाही थोर आहे. परंतु आता तानसेन निघून गेले, पण द्वेष मत्सर कुठं कमी झालेला आहे, छळ कुठं कमी झालेला आहे. रतनसिंहाला आता मीराबाई बद्दल अत्यंत द्वेष वाटू लागला, कारण जाताना तानसेनने सांगितलं, ये तो बहुत ऊंचाई पे गई वाली है. अहो कोणीतरी उंची वाढवलेली म्हणून सांगितल्यानंतर तर यांना अजून त्रास व्हायचा. आज त्यांनी दासीला बोलवलंय आणि सांगितलंय, हे विष आहे, हे मीरेला द्या. दासीच ती. अंतःकरण तुटायला लागलं नाही हो. छळ करा म्हटलं तर जेवायला न देणं बरोबर आहे, मूर्ती चोरून आणणं बरोबर आहे, पण कुणाला विष द्यायला नको हो लावू. करते काय, दासीचे. मनामध्ये विचार आला, पण तो विषाचा पेला घेतला आणि मीरेला द्यायला गेली, हातात दिलाय. परंतु दासी हळूच मीरेला सांगती झालीये, पिऊ नकोस, विष येते. मीरा म्हणते नाहीये, तो भगवंताकडून आलेला आहे ना, माझ्या गिरीधर गोपालाने पाठवलेला असेल, मी पिणारच. आणि मीरेनं विषाचा प्याला रीता केला, काही नाही हो झालं तिला. इकडं बातमी कळाली, विष पण पचवलेलं आहे. आता काय करायचं? दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दासीकडनं पेटी पाठवली. त्या पेटीत काय आहे? अहो काळा कुट्ट नाग आहे. विचार केला, पेटी तिने उघडली की फुसकून फणा काढेल आणि दंश करेल, कशी तरी एकदाची जाईल ती. पण मीरेनं पेटी उघडली, काळा नाग बघितला आणि सांगितलं, माझ्या गिरीधराचा रंग असाच कृष्ण वर्ण आहे. कृष्णाचा रंग आहे ना. कृष्ण मनात आला. नाग सरळ बाहेर आला आणि निमूटपणे निघून गेलाय. आज तर छळाची परिसीमाच झाली. काट्यांची शय्या तयार केलेली, त्याच्यावर मीरेला झोपवलं. तिचा स्पर्श लागल्याबरोबर फुलांची गादी निर्माण व्हावी या पद्धतीनं काट्यांचं रूपांतर फुलात झालं. आज नेहमीप्रमाणे दंग असणारी, भावविभोर अवस्थेमध्ये आपल्या भगवंताला आळविणारी मीरा बाहेरचा आवाज आलेला आहे. तो राणा सिंग म्हणतोय, ही गिरीधर गोपाल गोपाल करते,
हिच्याकडे बघितलं तर ही सतत म्हणते सब कुछ झूठा है, मेरा भगवान अकेला सच है, सब कुछ झूठ है. आणि मग तिला मनात विचार येतो, पायोजी मैने राम रतन धन पायो. तिला मनामध्ये विचार येतो की माझ्याकडे धन काय, माझ्याकडे फक्त भगवंताच्या नामस्मरणाचं धन आहे. ते सगळं म्हणत असताना तिने आत भावविभोर अवस्था थांबली आणि बाहेरचा आवाज आलेला आहे. तो राणाजी सांगत होता, राणासिंह म्हणत होता की या काहीच कसं वाटत नाहीये, एकदा हिनच स्वतः जाऊन जर कुठं जीव दिला तर आम्ही त्यातनं मोकळे होऊ. तो आवाज तिने ऐकला आणि मनात त्याच दिवशी विचार आला, भगवंता मीच नको असं वाटत असेल तर मी का राहावं रे, या घराला माझी गरज नाहीये, मग मी का राहावं. विचार केला आणि आत्महत्या करण्याची, जीवच द्यायचा तो, म्हणून घर सोडलं, मंदिर सोडलं आणि पळत 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 जेव्हा ती आली आहे नदीच्या किनाऱ्यावर आली, त्या खडकावर उभी राहिली आणि गिरीधर गोपाल म्हणून तिनं उडी टाकलेली आहे. गिरीधर गोपालाने अलगद तिला उचललं, तिला बुडूच दिलं नाही आणि भगवंताने सांगितलं, अगं आत्महत्या करणं पाप आहे, तुला अजून खूप कार्य करायचंय, भगवंताची सेवा करायची आहे, भक्तीचा प्रसार करायचा आहे, म्हणून तर तुला जन्म मिळालेला आहे. अशी आत्महत्या नाही करायची, तुझं कार्य खूप बाकी आहे. आणि कार्य पुढचं करण्यासाठी म्हणून आत्महत्येपासून परावृत्त झालेली मीराबाई पुढं काय करतेय हे आपण पुढच्या भागात